श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या वार आहे गुरुवार, दिनांक आहे 10 जुलै आणि या दिवशी आलेली आहे गुरुपौर्णिमा. आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. ती गुरु आणि शिष्य यांच्यातील पवित्र बंधनाचे आणि भक्तीचे प्रतीक आहे. तर पहा, प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे वेगवेगळं असतं. तर पौर्णिमा ही अत्यंत शुभ मानली जाते. त्यातली त्यात उद्या जी आहे तर ती गुरुपौर्णिमा आहे. आषाढ महिन्यातील ही विशेष आणि धार्मिक पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा, वेद पौर्णिमा या नावाने देखील ओळखले जाते. गुरूंकडून मिळालेल्या ज्ञानाबद्दल आणि मार्गदर्शनाबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त करतात. तर पहा, पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही सुद्धा पृथ्वीवरती भ्रमण करत असते. पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित आहे, विष्णूंना समर्पित आहे. आणि माता लक्ष्मी ज्यावेळेस पृथ्वी तलावरती भ्रमण करत असते त्यावेळेस तिची पूजा, उपासना, सेवा करणाऱ्यांना, उपाय करणाऱ्यांना ती धनधान्य समृद्धी प्रदान करत असते. त्यामुळे आपल्याला पहा, काही प्रभावी उपाय जे आहेत तर त्या या पवित्र तिथीला करायचे आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये जो काही उपाय सांगणार आहे तर तो अतिशय प्रभावशाली आहे. त्यामुळे हा उपाय नक्की करायचा आहे. सकाळीच उठल्याबरोबर आपल्या उंबरठ्यावर, घराच्या उंबरठ्यावर ठेवायची आहे ही एक वस्तू जर सकाळी उठल्याबरोबर आपण उंबरठ्यावरती ठेवली तर एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल. घराची, मुलांची, पतीची प्रगती होईल. त्याचबरोबर जे दुःख, अडचणी, संकट आहेत तर ते दूर होतील. त्याचबरोबर पैसा, धनसंपत्ती, घराची भरभराट होऊन सर्व घरामध्ये लक्ष्मी नांदू लागेल. इतका हा प्रभावी उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही इकडे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका, किंवा आपल्या श्री गुरुदेव दत्त हे लिहिले तरीसुद्धा चालेल. हा व्हिडिओ आवडला, माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत देखील नक्की शेअर करा. तर पहा, ही जी पौर्णिमा आहे तर ती आपल्या स्वामी समर्थ महाराजांना सुद्धा समर्पित आहे. म्हणजेच गुरुपौर्णिमा, आपले जे गुरु आहेत स्वामी समर्थ महाराज त्यांचीसुद्धा या दिवशी आपल्याला पूजा, उपासना करायची आहे. बऱ्याच जणांचे गुरुचरित्र, त्याचबरोबर स्वामीचरित्र, बऱ्याचशा सेवा ह्या चालू आहेत आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्या संपतील देखील. आणि त्यांच्यासोबतच आपल्याकडून जर काही सेवा होत नसेल, आपल्याकडून तुम्हाला कोणतीही सेवा तुम्हाला करता येत नसेल तर फक्त नामस्मरणाची जी सेवा आहे ती फक्त तुम्ही केली तरीसुद्धा तुम्हाला खूप मोठे पुण्य प्राप्त होईल. फक्त श्री स्वामी समर्थ हा जो मंत्र आहे तर हा तुम्ही उठता, बसता, काम करता, कधीही जरी म्हटलास तरीसुद्धा याचं पुण्य तुम्हाला नक्की प्राप्त होईल. त्यामुळे पहा, या दिवशी आपल्याला काय करायचं आहे. या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत, आपल्या देवघरातील देवांची पूजा करायची आहे आणि त्यानंतर तुमच्या उंबरठ्यावरती हा जो काही उपाय मी सांगणार आहे तर तो करायचा आहे. स्वामींची तुमच्या घरामध्ये मूर्ती असेल तर त्यावरती तुम्हाला अभिषेक घालायचा आहे. त्याचबरोबर त्यांना ज्या आवडणाऱ्या वस्तू आहेत तर त्या अर्पण करायच्या आहेत. शक्य झालं तर स्वामींच्या केंद्रामध्ये सुद्धा दर्शनाला जायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हे सर्व करायचंच आहे. त्याचबरोबर तर पहा, जर तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या अडीअडचणी निर्माण होत असतील, सतत तुमच्या घरामध्ये तुम्हाला नकारात्मकता जाणवत असेल, एखाद्याच्या घरी गेल्यावर तुम्हाला चांगलं वाटतं आणि स्वतःच्या घरी आल्याच्या नंतर अगदी चिडचिड होते, नकारात्मकता असल्यासारखं वाटतं, तर ते सुद्धा एक जी काही आपल्यामध्ये असणारी नकारात्मकता आहे किंवा आपल्या घरामध्ये वास्तूमध्ये काही नकारात्मकता असेल तर ती दूर होण्यासाठी सुद्धा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. तर पहा, आपल्या आपण घरामध्ये भरपूर वेळा अनेक शब्द उच्चारण करत असतो, काही वेगळंच आपण वाईट शब्द उच्चारत असतो. तर ते शब्द उच्चारल्यामुळे आपल्या घरामध्ये जी वास्तू आहे तर ती तथास्तु म्हणत असते आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मकता साठत चालते आणि नकारात्मकता साठली की आपल्या घरामध्ये भांडणं, क्लेश, कलह यासारख्या गोष्टी घडतात आणि यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकत नाही, ती घरातून निघून जाते आणि आपल्या घरामध्ये दारिद्र्य आणि दुःख यायला सुरुवात होते, गरिबी जाणवायला सुरुवात
सुरुवात होते, आपल्याला नेहमी दुसऱ्याकडून कर्ज घ्यावे लागते, अशा बऱ्याच समस्या आपल्याला जाणवतात. या समस्या दूर होण्यासाठी, घराची, मुलांची, पतीची प्रगती होण्यासाठी आपल्याला देवपूजा वगैरे झाल्याच्या नंतर सकाळी काय करायचं आहे, आपला जो मेन दरवाजा आहे तो पुसून घ्यायचा आहे. स्वच्छ हळदीचं पाणी करायचं आहे. एक तांब्याचा कलश घ्यायचा, त्यामध्ये हळद टाकायची. त्या हळदीच्या पाण्याने तुम्हाला तुमच्या घराचा मुख्य दरवाजा, तुमच्या घराचा मुख्य उंबरठा तो आहे तो साफ करायचा आहे. उंबरठ्याच्या बाहेर देखील हे पाणी शिंपडायचं आहे, ज्यामुळे जी काही नकारात्मकता आपल्या घराच्या बाहेर येऊन बसत असते तर ती दूर होते. आपल्या मुख्य दरवाजावरती सुद्धा काही वेळेस नकारात्मकता येऊन बसते तर ती सुद्धा नष्ट होते. त्यामुळे अशा पद्धतीने तुम्हाला हळदीचे पाणी शिंपडायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. हळदीचं लेपन बऱ्याच जणांना कसे करायचे हे माहीत आहे, परंतु आपल्या चॅनलवर जर कुणी नवीन असेल तर त्यांना माहीत नसेल तर पहा, हळद घ्यायची आहे 1 चम्मच, त्यामध्ये तुम्हाला 1 चम्मच चंदन पावडर टाकायचे आहे, गोमित्र टाकायचं आहे. शक्य असल्यास तुमच्याकडे एखादं अत्तर असेल, गुलाब अत्तर असेल तर अतिउत्तम, ते थोडंसं टाकायचं आहे आणि त्याची पाणी थोडंसं टाकून त्याची पेस्ट करून ती आपल्या उंबरठ्याला जसं आपण सारवतो त्याच पद्धतीने उंबरठ्याला सारून द्यायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिवा हा तुम्ही मातीची पंती घेऊ शकता, तुमच्याकडे जो असेल तो घेऊ शकता. त्यामध्ये 2 वातींची 1 वात करून कापसाची लांब वात घालायची आहे. तेल किंवा तूप जे बी तुमच्याकडे असेल ते घालायचं आहे आणि हा दिवा सर्वप्रथम तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. दिव्याच्या साक्षीने तुम्हाला हा प्रभावी उपाय करायचा आहे. तर हा दिवा लावताना तुम्ही ज्यावेळेस बाहेरून घरामध्ये प्रवेश करता त्यावेळेस तुमची उजव्या हात जो असेल त्या उजव्या साईडला तुम्हाला तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. यानंतर तुम्हाला कुंकवाच्या साहाय्याने एक स्वास्तिक हे उंबरठ्यावरती काढायचं आहे. आता तुम्ही उंबरठ्याच्या मधोमध हे स्वास्तिक काढू शकता किंवा साईडला देखील काढू शकता. त्या स्वास्तिक काढल्यानंतर त्याला 4 बिंदू, साईडचे 2 रेषा तुम्हाला द्यायच्या आहेत. त्यानंतर अष्टलक्ष्मी आपल्याला काढायची. आता अष्टलक्ष्मीचं प्रतीक आपल्याला उंबरठ्यावरती काढायचं आहे. तर ते कसं काढायचं, जसं आपण बिंदू देतो पहा कुंकवाच्या साह्याने, तसेच तुम्हाला जे टिंब आहेत किंवा बिंदू आहेत खालून वर अशी रेष तुम्हाला छोट्या छोट्या काढायच्या आहेत. त्या 8 काढायच्या आहेत आणि 8 काढत असताना 1 काढल्याच्या नंतर आपल्याला अष्टलक्ष्मीमधील 1 नंबरची जी लक्ष्मी आहे तर तिचं नाव घ्यायचं आहे. समजा तुम्हाला ऐश्वर्यलक्ष्मी, लगेच ते चिन्ह तुम्हाला काढायचं आहे. त्यानंतर दुसरं नाव घ्यायचं आहे आदिलक्ष्मी, संतानलक्ष्मी, धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, त्याचबरोबर वैभवलक्ष्मी, आदिलक्ष्मी, वीरलक्ष्मी, अशा 8 लक्ष्म्यांचं नावं तुम्हाला घ्यायचे आहेत आणि ते टिंब तुम्हाला काढायचे आहेत. त्यावेळेस आपण अष्टलक्ष्मीचे प्रतीक आपल्या उंबरठ्यावरती काढतो त्यावेळेस आपल्या जीवनामध्ये सर्व सुख, शांती, समृद्धी, आरोग्य, ऐश्वर्य या सर्व गोष्टी घडामध्ये येत असतात. यानंतर तुम्हाला उंबरठ्याची पूजा करून घ्यायची आहे. आता उंबरठ्याची पूजा हळद, कुंकू, अक्षदा तुम्हाला वाहून घ्यायचे आहेत. उंबरठ्याभोवती छान अशी रांगोळी काढायची आहे. लक्ष्मीचे पावलं तुम्हाला काढायचे आहेत. स्वास्तिक काढायचं आहे आणि त्याची पूजा तुम्हाला करायची आहे. धूप अगरबत्ती लावून पूजा करायची आहे. त्यानंतर मुख्य दरवाजावरती एक स्वास्तिक काढायचं आहे. त्या स्वास्तिकला हळद, कुंकू, अक्षदा लावून धूप अगरबत्ती लावून ओवाळायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला एक लाल कलरचा कपडा घ्यायचा आहे. त्या लाल कलरच्या कपड्यामध्ये 2 तुळशीची पानं तुम्हाला ठेवायची आहेत आणि ती पोटली तुम्हाला बांधायची आहे आणि तुमच्या मुख्य दरवाजावरती जिथे कुठे जागा असेल तिथे तुम्हाला अडकवायची आहे. अशी पोटली गुरुपौर्णिमेला जर आपण आपल्या मुख्य दरवाजावरती लावतो त्यावेळेस आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा ही प्रवेश करत नाही. ही पोटली आपल्याला कधीपर्यंत ठेवायची आहे तर 4 महिने, म्हणजे जोपर्यंत हा चातुर्मास संपत नाही तोपर्यंत ही पोटली आपल्याला आपल्या मुख्य दरवाजावरती लावून ठेवायची आहे. त्याचबरोबर आपल्या जो तुळस आहे तर तुळशीपाशी सुद्धा एक स्वास्तिक तुम्हाला काढायचं आहे. त्याची पूजा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे करायची आहे. त्यानंतर तुमचा मुख्य जे स्वयंपाकघर आहे तर स्वयंपाकघरामध्ये सुद्धा किचनची जी भिंत आहे तर त्या भिंतीवरती तुम्हाला एक स्वास्तिक काढायचं आहे. अन्नपूर्णा मातेची पूजा ही पौर्णिमेच्या दिवशी जर आपण केली तर आपल्या घरामध्ये सदैव धनधान्य समृद्धी ही राहत असते. त्यामुळे आपल्या घरामध्ये अन्नपूर्णेचा वास राहण्यासाठी अन्नपूर्णेची पूजा आपल्याला करायची आहे. त्याचबरोबर जे आपले गॅस आहे, म्हणजे ज्या गॅसवरती आपण स्वयंपाक बनवतो ती शेगडी जी आहे तर त्या शेगडीवरती सुद्धा स्वास्तिक काढून तिची पूजा तुम्हाला करायची आहे. हळद, कुंकू, अक्षदा, धूप अगरबत्ती लावून तिथे तुम्हाला छोटीशी रांगोळी देखील काढायची आहे.
त्याचबरोबर एक स्वास्तिक आपल्या देवघरामध्ये सुद्धा तुम्हाला काढायचं आहे, त्याची पूजा देखील करायची आहे। अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व जे काही उपाय छोटे छोटे आहेत तर ते देखील करायचे आहेत। तर चला इथेच थांबवते माझा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।